पोस्टात जायचंय पण पाऊस थांबायचं नावच घेत नाही. जवळपास अर्ध्या तासापासून पडतोय. म्हटलं थांबला की पटकन निघावं, पण थांबतच नाही. रेनकोट आहे माझ्याकडे, पण कोण रेनकोट घालेल? त्यापेक्षा भिजलेलं बरं. निघते मग काय. निघण्यासाठी गाडीवर बसले तेव्हा पाऊस पूर्ण थांबला होता आणि जसं मी पोस्टात येऊन पोहोचले जोरदार पाऊस सुरू झाला. माझ्या आधी 5-6 नंबर होते, त्यामुळे आपला नंबर येईपर्यंत पाऊस कमी झालेला असेल असा डोक्यात विचार सुरूच होता. तेवढ्यात माझा नंबर आला आणि फायनली ज्या कामासाठी मी आले होते ते काम झालं. बऱ्याचदा पोस्टात येऊनही टेक्निकल इश्यू येतो आणि मग पार्सल घरी घेऊन जावे लागतात. जवळच असलेल्या नर्सरीकडे माझं लक्ष गेलं आणि तिथे असलेल्या छोट्या छोट्या तुळशींनी माझं लक्ष वेधलं. पण एवढ्या तुळशी होत्या इथे, म्हणजे तुळशीची रोपं एवढी होती की मला कळतच नव्हतं मी कुठला रोप घेऊ. शेवटी त्या मावशींनी मला सांगितलं जे छोटं दिसतंय ते घे. म्हणून मग मी तुळशीचं रोप घेतलं आणि घरी पोहोचले. जसं मी घरात पोहोचले जोरदार पाऊस पुन्हा सुरू झाला आणि मला इतकं कौतुक वाटलं की भाई, म्हणजे देवाने फक्त माझ्यासाठी पाऊस बंद केला होता. वर्षा राणी आहे मी, बिजू कसा देईल मला. जेवणाची तयारी करायची होती. म्हटलं स्वयंपाक बनवण्याआधी पहिले तुळशीचं रोप लावते आणि मग पुढच्या कामाला सुरुवात करते. पहिला पाऊस पडलेला तेव्हा आई आलेली, तिने सोबत मंजिरी आणल्या होत्या तुळशीच्या बिया, त्या टाकलेल्या मी. 15 दिवस झाले. 15 दिवसानंतर अगदी एवढे एवढेशे, त्याचा व्हिडिओ पण बनवून ठेवलेला होता, तुम्हाला दाखवते. इतके छोटेसे रोप आलेले, म्हणजे पानं फुटलेली तुळशीला. मला मोठं होईपर्यंत पूर्ण पावसाळा निघून जाईल म्हटलं, म्हणून आता येताना रोप दिसलं मला तर घेऊन आली मी. मुंबईमध्ये माती पण विकत घ्यावी लागते, त्यामुळे आहे ती अगदी जपून वापरायची. तुळशीच्या मातीत पण भरपूर ओलावा होता आणि कुंडीतल्या मातीत पण भरपूर ओलावा होता, त्यामुळे मी फार काही पाणी टाकणार नाही. माझ्या हाताने लावलेली ही तुळशी जगली ना, मला इतकं बरं वाटेल. आता नाही पण 1-2 दिवसानंतर याचे हे छोटे छोटे पानं हे तोडून टाकेल, म्हणजे ते अजून साईडने दांड्या फुटतील त्याला.